सध्या तुम्ही सर्वत्र बघत असाल, गायीला वाचवण्याची जणू सर्वत्र स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना सुद्धा झाला आहे, हे तुम्ही बघताच. यात गायीविषयी प्रेम किती आणि राजकारण किती हा भाग जरा वेगळा आहे, हे सोडून द्या. पण अगदी काही वर्षापूर्वी, कदाचित 200-300 वर्षापूर्वी सुद्धा एका मुस्लिम फकीरानेच गायीचे प्राण वाचवताना आपले स्वतःचा प्राण गमवावा लागला, हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठीच मी आता तुम्हाला भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील एका दर्ग्यात घेऊन जातोय. आणि याच दर्ग्यात एक कबर आहे, ती गायीला वाचवताना स्वतःचं प्राण दिलेल्या एका मुस्लिम फकीराची. याला गायकवाड साहेब नावाने सुद्धा गावात ओळखले जाते. या गायकवाड साहेब यांचे मूळ नाव अब्दुल रेहमान आहे. अब्दुल रेहमान हे सुफी पंथाचे होते आणि माणुसकी हा धर्म ही शिकवण देत असताना गायकवाड साहेब यांच्याबरोबर काही त्यांची भावंड गावोगावी फिरत होती. याच वेळी ती भोसे गावी आली आणि त्यांची इथं जिथं हत्या झाली त्या ठिकाणच्या परिसरातच अगदी 10-20 फूट अंतरावरच पूर्वी ब्राह्मणांचे वाडे होते. ते अजूनही अस्तित्वात आहेत, पण कालांतराने ब्राह्मणांकडून त्या वाड्याचा मालकी हक्क इतरांकडे गेला आहे. तर अब्दुल रेहमान यांनी बघितलं की या परिसरात काही लोक गायीची हत्या करत होते. त्यांचा या सर्व गोष्टींना राग आला आणि त्यांनी गायी कापणाऱ्या लोकांना विनंती केली की तुम्ही ही गाय कापू नका. जे लोक गाय कापत होते त्या लोकांनी बघितलं की हा बाहेरचा माणूस येतोय आणि आम्हाला ज्ञान शिकवतोय, याचं कारणच काय. त्यामुळे गाय कापणारे लोक चिडले आणि अब्दुल रेहमान यांची जागेवरच हत्या केली. जेव्हा हत्या झाली तेव्हा इतर ग्रामस्थांना समजलं, तर हा माणूस किती थोर होता हे लोकांच्या लक्षात आलं. आता या माणसाला म्हणजेच फकीरा ठार तर केलंय, पण याच्या धर्माच्या नुसार आपण याचं विधिवत दफन करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि तसा निर्णय घेतला. जिथं हत्या झाली होती त्याच परिसरात अब्दुल रेहमान यांची ग्रामस्थांनी एक कबर बांधली. तीच कबर म्हणजे आज भोसे गावात असलेला गायकवाड साहेब दर्गा होय. गायकवाड साहेब हे जरी अब्दुल रेहमान असले तरी त्यांनी ज्या गायीची हत्या केली जात होती त्या गायीची कड घेतली. कड घेणे म्हणजे ग्रामीण भागात एखाद्याची बाजू घेणे असा होतो. गायीची कड घेणारा तो गायकवाड या नावाने पुढे ओळखला जाऊ लागला. गायकवाड या शब्दाला ग्रामीण भागात गायकोड असे म्हटलं जातं. गायीची कड घेणारा तो गायकोड आणि गायकवाड याचं शुद्ध मराठी रूप म्हणजेच गायकवाडा. तर ही झाली या गायकवाड साहेबांची आख्यायिका. अजून एक आख्यायिका अशी आहे की ज्यांनी या गायीसाठी प्राण दिले तो किती महान आहे, या भावनेतून तो भोसेगावचा ग्रामदेव झाला. आता या ग्रामदेवताची उत्सव यात्रा सुरू झाली. तीच भोसेगावची यात्रा म्हणजेच उरूस याही नावाने ओळखली जाते. आता जरी भोसेगावच्या उरसाला यात्रा म्हणत असतील तरी अगदीच 20-25 वर्षापूर्वी उरूस हा शब्द होता. काही जुनी जाणती माणसं सुद्धा भोसेची यात्रा म्हणण्यापेक्षा भोसेचा उरूस असं बोलतात. आता ग्रामदेव हा गायकवाड साहेब आहे
आणि भोशीगावची ग्रामदेवी ही जानबाई देवी आहे. या गायकवाड साहेबाच्या दर्ग्याच्या अगदीच शेजारी एक छोटेखानी महादेव मंदिर आहे. ते महादेव मंदिर अगदी हेमाडपंथी पद्धतीचं छोटेखानी आणि भक्कम चिऱ्यात बांधलेलं आहे. गायकवाड साहेब दर्गा आणि हे मंदिर यांच्यामध्ये फक्त एक भिंत आहे आणि ती जातीयतेची भिंत नसून दोन धर्माचे दोन देव गावाच्या रक्षणासाठी खांद्याला खांद्याला उभा आहेत. हे समोर दिसतंय जानूबाई मंदिर आणि जानूबाई देवी ही या गायकवाड साहेबांची मानलेली बहीण आहे असं ग्रामस्थ बोलतात. त्याचं कारणही तसंच असावं, कारण गावाला ग्रामदेव नव्हता, म्हणजे ग्रामदेवता नव्हती. त्यावेळी कोकण येथून जानबाई देवी या ठिकाणी आले तेव्हा गायकवाड साहेबांनी सांगितलं की मी येथील ग्रामदेव आहे आणि तू माझी मानलेली बहीण असशील, तू इथं निवास कर आणि आपण दोघे गावाला सुख्या समाधानाने ठेवूया. त्यानंतरच गायकवाड साहेब आणि जानबाई देवी ही बहीण भावंड म्हणून या गावात ओळखली जाऊ लागली. दरवर्षी वैशाख पौर्णिमेनंतर येणारा पहिला गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशी 3 दिवस इथं यात्रा असते. गुरुवारी गायकवाड साहेब यांचा मलिदा असतो आणि शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असतो. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास जानबाईचा छबिना याच मंदिरावर निघतो आणि तो तोफांच्या आतषबाजीत, वाद्यांच्या गजरात आणि जानबाईच्या चांगभल्याच्या गजरात प्रचंड भाविकांच्या उपस्थित निघतो आणि हळूहळू मार्ग कमी करीत तो याच गायकवाड साहेबांच्या दर्ग्याच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर येतो. तेव्हा जानबाई देवी तिथं काही वेळ विश्रांती घेते आणि गायकवाड साहेब यांचा घोडा छबिन्यात सामील होतो. बहीण भावांचे भेट होते आणि भेट झाल्यानंतर गायकवाड साहेब हा देवीचा भाऊ पुढं आणि जानबाई देवी ही त्याची बहीण पाठीमागे अशी ग्राम प्रदक्षिणा सुरू होते. जे लहान थोर आहेत त्यांच्या पाठीशी राहून बळ देण्याचं कार्य करावं हीच शिकवण या छबिन्याच्या निमित्ताने होते. कारण मुस्लिम हे अल्पसंख्याक असले तरी त्या मुस्लिमांनाच छबिन्यात अग्रभागी जाण्याचा मान याच गावात मिळतो असं महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असावं. सध्या येथील पुजारीज म्हणजे मुजार आले आहेत, ते इथं आता येऊन दिवाबत्ती करतील, कारण दिवे लागण्याची वेळ झाली आहे. इथं गायकवाड साहेबांच्या दर्ग्यात एक छोटासा दिवा पेटला जाणार आहे. त्याचा मिनमिनता प्रकाश या दर्ग्यापुरताच मर्यादित राहणार नाही, तर गायकवाड साहेब यांनी काही वर्षापूर्वी जे महान कार्य केलंय आणि भोशीगावचं नावलौकिक केलंय त्याचा उजेड हा देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचं कार्य तसंच आहे. मानवता हाच एक धर्म आणि माणुसकी हीच एक शिकवण, मग तो धर्म कोणताही असो. धर्माच्या भिंती बाजूला ठेवून मानवतेचं कार्य करणाऱ्या या गायकवाड साहेबांच्या दर्ग्यावर एक सध्या दिवा पेटलाय. त्या दिव्याचा उजेड हा मिनमिनत आहे, पण गायकवाड साहेब यांच्या कीर्तीचा हा एक दीप अगदी महाराष्ट्रभर प्रकाशमान राहिल्याशिवाय राहिलेला नाही. हे या निमित्तानं सांगण्यासाठीच मी सध्याचा हा सगळा खाटोप केला आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गायकवाड साहेब की दो चारो दिन मोहम्मद.